वेलकम बॅक. स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 16 म्हणजेच भाग क्रमांक 16 आणि आज आपण शिकणार आहोत आयचा उच्चार अ असे असणारे शब्द. पहा, इथून मागच्या लेक्चर मध्ये आपण आय या स्वराचा उच्चार ई असा शिकलो, परंतु काही काही शब्दामध्ये आयचा उच्चार अ असा होतो. कोणते शब्द आहेत, कोणता नियम आहे तिथे पहा, लक्ष द्या. मागे तुम्हाला शिकवलं होतं की आर हे इंग्रजीतलं असं अक्षर आहे की ते थोडं गमती जमती करतं. म्हणजे काय, आपण जो नियम शिकतो एखाद्या स्वराचा उच्चार असा असा करायचा, परंतु एखाद्या शब्दामध्ये त्या स्वरानंतर आर आला तर तो आ आधीच्या स्वराचा उच्चार बदलून टाकतो, वेगळाच उच्चार काहीतरी तयार होतो. त्यामुळं आरचे शब्द असे आहेत की ज्यामध्ये थोडेसे नियम बदलतात. तसंच आयचा उच्चार अ कधी होतो, जर शब्दामध्ये आय नंतर लगेच आर चिटकून आला. पहा, इथून मागे देखील आपण पाहिलं की ए नंतर लगेच आर आला किंवा ई नंतर लगेच आर आला, तरी देखील त्याचे उच्चार थोडेसे वेगळे होतात. त्याच प्रकारे शब्दामध्ये आय नंतर लगेच आर आला तर या आयचा उच्चार ई असा करायचा नाही, तर या आयचा उच्चार अ असा. आलं लक्षात? हा नियम समजला काय आहे? शब्दामध्ये आय नंतर लगेच आर जर चिटकून आला तर या आयचा उच्चार अ असा करायचा. आलं लक्षात? आणि यावर आधारित शब्द आज आपण पाहू. चला, आर यू रेडी? चला, आजचा पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर शोधला, स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबस. परंतु जसं आपण नियम शिकलो, आय नंतर लगेच आर आला तर या आयचा उच्चार अ असं धरायचा. म्हणजे इथं याचा उच्चार काय होणार आहे? अ होणार. काय होणार आहे? अ. चला, आधीच्या अक्षराचा उच्चार काय होईल? स. आणि या उच्चाराला हा एकत्र ब्लेंड करून घ्यायचा आहे, म्हणजे चिटकून कसा होईल? एकत्र तो स जा, डायरेक्ट स जा, आहे की नाही? अ या स मध्ये आला स, कसा उच्चार होईल मग इथपर्यंत? स समोर र, संपला शब्द. सर. सर, पहा, सर हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. सर, पहा, सर हा शब्द आपण लगेच शिक्षकांना वापरून टाकतो, शिक्षकांना सर असं म्हणतो, आहे की नाही? परंतु सर हा एक किताब आहे. किताब तो इंग्लंडमध्ये दिला जायचा. जो एखादा माननीय व्यक्ती किंवा नावाजलेला व्यक्ती आहे त्याला हा सर हा किताब दिला जायचा, किंवा त्याला श्रीमान असं देखील आपण म्हणू शकतो, आहे की नाही? सर म्हणजे शिक्षक नाही, हे लक्षात घ्या. सर म्हणजे शिक्षक नाही, शिक्षकाला टीचर असं म्हटलं जातं, आहे की नाही? परंतु आपण आदरार्थी सर हा शब्द शिक्षकांना देखील वापरतो आणि तीच पद्धत सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना देखील सर हा शब्द आपण सर्रास वापरतो. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा, सर. ओके, पुढचा शब्द त्याच नियमातला कसा पाय? आय नंतर लगेच आर आला आहे म्हणजे हा अ आहे, आणि हा अ आधीच्या अक्षरामध्ये मिक्स होऊन जाणार आहे, म्हणजे याचा सेपरेट उच्चारच राहणार नाही. आधीचं जे अक्षर आहे त्याचाच उच्चार होईल ग. काय झाला इथपर्यंत? पहिला सिलेबल इथपर्यंत काय झाला? ग. समोर जाऊ, ग समोर र आणि नंतर ल, गर ल, संपला. गर्ल. गर्ल. गर्ल म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? मुलगी. मुलीलाच गर्ल. शब्दाचं वाचन करा, गर्ल. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने आय नंतर आर आहे, म्हणजेच ह्या दोघांचा एकत्रित उच्चार फक्त ब, कारण हा अ झाला आणि हा ब मध्ये मिक्स झाला, ब. समोर जाऊया, बर्थ. टीएच, टीएच एकत्र आलेला आहे थ उच्चारून, आहे की नाही? बर्थ. 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 बर्थ म्हणजे काय? जन्म. जन्म त्याला म्हणतात बर्थ. लक्षात? बर्थ. पहा, आणि ह्या बर्थच्या पुढेच डे म्हणजे दिवस हा शब्द लावला तर कसा उच्चार झाला? बर्थ डे.
बर्थडे, बर्थडे आहे की नाही, म्हणजे आपण त्याला जन्मदिवस किंवा वाढदिवस म्हणतो. आलं लक्षात? शब्दाचं वाचन करा, बर्थ, बर्थ. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आहे. आणि नंतर आर आला आहे म्हणजे हा पहिला सिलेबल तो फक्त पहिल्याच अक्षराचा झाला. ब, ब. समोर जाऊ. बर्ड, बर्ड, बर्ड. बर्ड म्हणजे काय? पक्षी, पक्षी, त्याला बर्ड. लक्षात? शब्दाचं वाचन करा, बर्ड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीतला आणि नंतर लगेच आर आला आहे म्हणजे या आयचा उच्चार अ. पहिला सिलेबल काय झाला? ड, ड. समोर जाऊया. डर्ट, संपलं. डर्ट. आणि ज्यामध्ये आर उच्चार असतो ना तो खूप असा हार्श आरचा उच्चार नाही करायचा, जोरात रेटून नाही करायचा. डर्ट असं नसतो करायचा, सॉफ्ट आर ठेवायचा. डर्ट, डर्ट. डर्ट म्हणजे काय? घाण, आपण म्हणतो डर्ट. शब्दाचं वाचन करा, डर्ट. ओके, पुढचा शब्द. चला, पहिला सिलेबल इथपर्यंत, परंतु या आय नंतर आर आहे म्हणजे याचा उच्चार अ आहे. फ इथपर्यंत काय झालं? फर, मग संपलं. फर्म, फर्म, फर्म म्हणजे काय? एकदम असा भक्कम, भक्कम त्याला म्हणतात फर्म. ओके, पुढचा शब्द स्वर. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल, परंतु आय नंतर लगेच आर आलेला आहे त्याच्यामुळे काय होईल? अ आणि हा आधीच्या उच्चारांमध्ये मिक्स होऊन जाईल. पा स त्याला ट जोडला, स्ट. त्यालाच हा अ म्हणजे स्टच राहिला. पण स्ट र संपलं. स्टर, स्टर. स्टर म्हणजे काय? ढवळणे, ढवळणे, त्याला स्टर असं. शब्दाचं वाचन करा, स्टर. ओके, पुढचा शब्द. चला, आय. आय नंतर आर आहे म्हणजे हा अ उच्चार होईल, आहे की नाही? फ इथपर्यंत काय होईल? फ. समोर जाऊया. फर्स्ट, फर्स्ट. याच्यामध्ये आरचा खूप असा जाणवला असा उच्चार नाही, एकदम हलका आहे, सायलेंट सारखा उच्चार. सायलेंट पण नाही एकदम, पण थोडासा होतो. फर्स्ट, फर्स्ट. फर्स्ट म्हणजे काय? पहिला, पहिला. शब्दाचं वाचन करा, फर्स्ट. ओके, पुढचा शब्द. इथपर्यंत झाला पहिला सिलेबल, परंतु आय नंतर आर आहे म्हणजे हा अ. कसा उच्चार होईल? श, शर्क, शर्क, शर्क. शर्क म्हणजे काय? टाळणे. शब्दाचं वाचन करा, शर्क. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला. इथपर्यंत झाला पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? श. का बरं श झाला? शी का नाही झाला? कारण आय नंतर लगेच आर आहे म्हणजे हा अ आहे, म्हणून तो झाला श. समोर जाऊया. शर्ट, शर्ट. संपलं. शर्ट, शर्ट, शर्ट. शर्ट म्हणजे काय? सदरा. आपण जो सदरा घालतो त्याला आपण शर्ट असं म्हणतो. शब्दाचं वाचन करा, शर्ट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. टीएच. टीएच चा एकत्रित उच्चार थ, परंतु हा आय त्याला जोडून आलेला आहे, याचा अ झाला. का? आय नंतर लगेच आर आला म्हणून तो अ, आणि तो अ आधीच्या उच्चारामध्ये मिक्स झाला म्हणजे थ. इथपर्यंत थ. समोर जाऊया. थर्ड, थर्ड, थर्ड. पा याच्यातील आठचा उच्चार तुम्हाला लक्षात यावा म्हणून इथं थोडासा हार्श असं करून दाखवत आहे, परंतु एकदम सॉफ्ट ठेवायचा आहे. थर्ड, थर्ड. थर्ड म्हणजे काय? तिसरा, तिसरा. शब्दाचं वाचन करा, थर्ड. ओके, पुढचा शब्द स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबल. पहा, WH. या ठिकाणी WH चा एकत्रित उच्चार आहे व. त्याला हा आय जोडून घेतला, परंतु त्याचा वी होणार नाही. काय कारण?
आय नंतर लगेच आर आहे म्हणजे हा फक्त अ आहे आणि तो व मध्ये जोडून घेतला वच आहे. चला समोर जाऊया. वर 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 शब्दाचं वाचन करा. वर वर म्हणजे काय? चक्कर, गोल गोल जी चक्कर असते त्याला वर असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा वर. ओके, पुढचा शब्द एकदम सोपा. इथपर्यंत झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? असं त्याला क जोडला स्क आणि आय नंतर आर आहे म्हणजे आयचा अ उच्चार झाला तो स्क असा जोडला. इथपर्यंत झाला स्क. समोर झालं स्कर्ट स्कर्ट स्कर्ट. शब्दाचं वाचन करा स्कर्ट. स्कर्ट म्हणजे काय? पहा, मुली घालतात झगा आहे का नाही, झगा त्याला म्हणतात स्कर्ट. शब्दाचं वाचन करा स्कर्ट. ओके, पुढचा शब्द स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबस. सीएच सीएच एकत्रित आहे म्हणजे च. आय नंतर आर आहे म्हणजे आयचा उच्चार अ झाला तो याच्यात मिक्स झाला चच राहील. चर चर चर. ओके, पुढचा शब्द चला इथपर्यंत होईल आपला पहिला सिलेबस. टीएच टीएचचा एकत्रित उच्चार थ. त्याला हा आय जोडून घेतलाय परंतु हा आय आरच्या आधी आलाय म्हणजे अ झाला थ. इथपर्यंत थ. समोर जाऊया. थर्स्ट 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 म्हणजे काय? तहान. थर्स्ट शब्दाचं वाचन करा थर्स्ट. ओके, पुढचा शब्द त्याच प्रकारातला. चला इथपर्यंत होईल हा पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? ट त्याला व जोडला ट्व. आयचा उच्चार अच राहील हे की नाही. समोर जाऊया. ट्वर्ल 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 ट्वर्ल. ट्वर्ल म्हणजे काय? फिरणे फिरणे. शब्दाचं वाचन करा ट्वर्ल. पहा, या प्रकारातल्या शब्दामध्ये आरचा उच्चार थोडासा एकदम असा सॉफ्ट नकळत असा होता आहे की नाही. याचा थोडासा राव तुम्हाला करणं आवश्यक आहे. आणि लक्षात या पद्धतीतले हे शब्द आहेत. या प्रकारातल्या शब्दातला महत्वाचा नियम काय होता? आय नंतर आर असणे. याच्यामुळे हाचा उच्चार फक्त अ असा होता आणि याच्यावर आधारित शब्द आपण पाहिले. नक्कीच तुम्ही ते वहीत लिहून घेतले असतील आणि ज्यांनी लिहून घेतले नाही त्यांच्यासाठी आजच्या लेक्चर मधले सगळे शब्द या ठिकाणी इमेज स्वरूपात दिलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि हे सगळे शब्द तुमच्या सरावाच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्या वाचनाचा सराव चालूच ठेवा. चला आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबू. आजचं होतं लेक्चर क्रमांक 16 आणि आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये आपण पहिला स्वर ए त्याचे सगळे उच्चार त्याच्यावर आधारित शब्द हे संपवले आहेत. त्याचप्रमाणे दुसरा स्वर म्हणजे ई त्यावर आधारित सगळे नियम त्याचे सगळे उच्चार आणि त्यावर होणारे सगळे शब्द हे देखील आपण संपवलेले आहेत. आणि तिसरा स्वर होता आय. तर आयचे होणारे सगळे उच्चार त्याचे नियम आणि त्यावर आधारित शब्दांचं वाचन हा भाग आपण आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये संपवलेला आहे. त्याच्या वाचनाचा सराव आलं लक्षात. आणि जे विद्यार्थी मधूनच हे लेक्चर पाहत आहेत त्यांच्यासाठी विनंती की भाग क्रमांक 1 पासून म्हणजे लेक्चर क्रमांक 1 पासून क्रमाने सगळे लेक्चर पहा. म्हणजे इथून मागे जे लेक्चर झाले आणि त्यामध्ये जे शिकवलं गेलं ते सगळं तुम्हाला समजत आणि तुम्ही आता जे आपला भाग चालू आहे त्याच्या सोबत मॅच होता. आलं लक्षात. चला आणि शेवटी माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना विनंती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. हे व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांना देखील इंग्रजी वाचनाची आवड लागेल आणि ते देखील वाचनामध्ये परफेक्ट. चला आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.